हॅलो आणि नमस्कार. तर आज तुम्हाला एक छोटंसं पण खूप गोड असं काहीतरी दाखवायचं आहे. माझ्या आईने तिच्या नातीसाठी म्हणजेच माझ्या भावाच्या मुलीसाठी स्वतःच्या हाताने एक छोटासा परकर आणि पोलका शिवलाय. गुढीपाडवा जवळ आला की घरात एक वेगळाच उत्साह असतो आणि आईच्या मनात एकच इच्छा होती, येत्या गुढीपाडव्याला माझ्या नातीने हा ड्रेस घालावा. मग काय, आजीने इतक्या प्रेमाने तिला तो परकर आणि पोलका घालायला सुरू केलं आणि म्हणाली, चल जरा ट्राय करून बघूया फिट बसतो का ते. हे सगळं पाहताना एक गोष्ट जाणवली, आजीच्या मनात नातवंडांसाठी एक वेगळाच कोपरा असतो. आई आपल्या मुलांवर जितकं प्रेम करते त्यापेक्षा जास्त ती माया नातवंडांवर करते. मला तर तो परकर पोलका इतका आवडला की मी आईला म्हणाले, अगं मम्मी, किती मस्त आहे हा परकर पोलका, किती सुंदर शिवलायस तू. आता मलाही असाच एखादा ड्रेस हवाय, मला पण माझ्यासाठी सुद्धा असाच एक ड्रेस शिव तू. त्यावर ती लगेच म्हणाली, ठीक आहे, मी माझी एखादी छान पैठणी काढते आणि त्याचा तुला ड्रेस शिवून देते. मी म्हणाली, अगं कशाला, पैठणी वगैरे कशाला काढतेस बाई, तुझ्या साड्या तू कधी घालणार आहेस मग. त्यावरती हसत म्हणाली, तुला आवडला ना, मग काय झाले, घालते मी, तुला हवा असेल तर मी नक्की शिवून देते. तेव्हा पुन्हा एकदा जाणवलं, आईचं प्रेम असं असतं आपल्या मुलांसाठी आणि नातवंडांसाठी तितकंच जपून ठेवलेलं असतं. आजी आणि नात या नात्यातली माया, जिव्हाळा आणि प्रेम हे शब्दात सांगणं कठीणच आहे. आई आणि मुलगी हे नातं म्हणजे आयुष्यभराचं प्रेम आणि जिव्हाळा असतो. आई आपल्या मुलीसाठी किती काही जपून ठेवते, तिच्या आनंदातच स्वतःचा आनंद शोधते. आणि आजी आणि नात या नात्यात तर अजूनच गोडवा असतो. मुलांवर जितकं प्रेम असतं कधी त्याहून जास्त माया नातवंडांवर. आणि बस हेच मला तुमच्यासोबत आज शेअर करावं असं वाटलं. ही व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईन, तोपर्यंत बाय बाय.